भाजप आता तालुका स्तरावरती लक्ष केंद्रित करणारे लोकसभेत मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा घेतला जाणार आहे। प्रथम तालुका आणि नंतर गाव स्तरावर संघटन मजबूतीकरण केलं जाणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। विधानसभेच्या 90 जागांवर चर्चा होईल। अमरावती रेल्वे स्टेशनवरती मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। गुलाब पुष्पांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत। आज आणि उद्या राज ठाकरेंचा हा विदर्भ दौरा आहे। अमरावतीत राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागले। या बॅनरवरती राज ठाकरेंचा हिंदू जननायक आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तानं अमरावतीमध्ये ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे अमरावतीत बैठक घेणार आहेत। राजाराम साखर कारखाना बैठक वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरणार असं दिसतंय, कारण कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी 11 वाजता होणार आहे। कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावरती सभेचं आयोजन केलंय। या सभेच्या निमित्तानं महाडिक आणि पाटील गट आमने सामने येणार आहेत। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापुरातल्या चंदगड मतदारसंघात येणार आहे। विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघात ही यात्रा येणार आहे। शरद पवारांची आज पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये सभा आहे। माजी आमदार बापू पठारेंसह 10 माजी नगरसेवक या सभेत तुतारी हाती घेणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज राहुरी विधानसभा मतदारसंघात असणार आहे। राहुरी शहरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलंय। राहुरी हा प्राजक्त तनपुरेंचा मतदारसंघ आहे। शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असणार आहे। इथे शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं जाणार आहे। अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रात एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरेंची वर्णी लागली आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 6 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। या प्रकारामुळे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम निवडणुकीपूर्वी प्रचारात व्यस्त झालेत। अशातच त्यांच्या पत्नी श्रेया कदम देखील कामाला लागल्यात। महिलांशी संवाद साधत त्या त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत। भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेकडून बाळासाहेब चांदरे इच्छुक आहेत। 2 दिवसीय केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतीये। एक मोठी बातमी आहे। ऊर्जा विभागात महत्त्वाचे काही करार करण्यात आले। एकूण 47,500 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यात तब्बल 18,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। वर्ध्यात महाजेनको आणि SJVN या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत, तर मुंबई REC कंपनीनं पॉवर करार केलाय। ग्रीन हायड्रोजन प्रकल्पात देखील करार करण्यात आलेत। PSPच्या क्षेत्रामध्ये पंप स्टोरेज स्कीमच्या क्षेत्रामध्ये आज महत्त्वाचे MOUs हे महाराष्ट्र सरकारने साईन केले आहेत। याच्यामध्ये जवळपास 15,000 मेगावॅट वीज निर्मितीकरता हे MOUs आहेत। 82,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये होते आणि जवळपास 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। नाशिकमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणातून गोदावरीत 1100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे। पालघरमध्ये पावसाची संततधार कायम आहे। परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तयार झालेल्या भात पिकाला या परतीच्या पावसाचा फटका बसतोय।
गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. बोदवडमध्ये परतीच्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात जिल्ह्यामध्ये 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कल्याणमध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं. जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरातला रस्ता पाण्याखाली गेला. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. बीडच्या गेवराई तालुक्यातील दत्त मंदिर आणि शनी मंदिर पाण्याखाली गेलं. मुसळधार पाऊस झाल्यानं नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेत. गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. हतनूर धरणात 54.55% गाळ असल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र 24 वर्ष उलटूनही काम अपूर्णच आहे. कामाचा खर्च 30 कोटींनी वाढून 74 कोटींवर पोहोचलाय. सांगलीला पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे बोर नदी दुथडी भरून वाहू लागली, तर नदीला आलेल्या पुरामुळे विजापूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय. रत्नागिरीतल्या मच्छीमारांना मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळी कंपनी रेडीमेड पद्धतीने उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे मच्छीमारांचा वेळ वाचलाय. सध्या सुरमई पापलेट मच्छीच्या जाळीला मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे कारागीर या जाळी तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. सांगलीतल्या सुभाषनगरातील कृष्णा कॉलनीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान योग्य ती उपाययोजना न केल्यास दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा लोकहित मंचानं दिलाय. नागपुरातील आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला. बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर कारवाई झाली आहे. नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी कारवाई करत तरुणांकडून दंड वसूल केला. सोलापुरात आरक्षणासाठी कोळी समाज आक्रमक झालाय. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं. यावेळी महादेव कोळी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला. भंडारा येथे भजन मंडळींना घेऊन जाणारा पिकअप पुलावरून नाल्यात पडल्यानं अपघात झाला. यात 13 जण किरकोळ जखमी झालेत. 2 लहान मुली मात्र पाण्यात वाहून गेल्या.